दैवी शक्तीच्या नावाखाली अशोक खरात महिलांचं लैंगिक शोषण करायचा। शिवनिका संस्थांच्या मंदिरात एक काळोखी खोली आहे। लंपट खरात या गुप्त अंधाऱ्या खोलीत महिलांवरती अत्याचार करायचा। भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी या मंदिरातील अंधाऱ्या खोलीची पाहणी केली। तर तृप्ती देसाई यांच्या सोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुनील दवंग यांनी। पाहूयात। सध्या राज्यात गाजत असलेला कॅप्टन अशोक खरात, बलात्कारी अशोक खरात याच्या प्रकरणामुळे आता तृप्ती देसाई जे आहेत त्या ईशानेश्वर मंदिरात, मिरगाव येथील ईशानेश्वर मंदिरात त्यांनी दर्शन घेतलं। आतमध्ये मंदिरात नेमकं काय चालत होतं, काय त्यांचे दावे आपण जाणून घेणार आहोत। ताई, नेमकं तुम्ही या ठिकाणी दर्शन घेतलं, अतिशय शांतता आहे, महादेवाचं मंदिर आहे, काय वाटतं एकंदरीत आल्यानंतर? आणि हा जो राक्षस होता यांनी काय काय केलं तुम्हाला वाटतं? हे बघा, महादेवावर आमची पण श्रद्धा आहे। आज इतकं एवढं पवित्र स्थान आहे, म्हणजे हे जर हा गाभारा बघितला आपण, ह्या भुयारामध्ये खाली अंधार आहे आणि त्या अंधारामध्ये पिंड आहे जिथं आपण वाकून श्रद्धेने नमस्कार करतो। तिथं अनेक महिला यायच्या, पुरुष यायच्या, वर पूजा इथं चालायच्या। पण त्याच वेळेला खाली जो अंधार आहे त्या अंधाराचा फायदा घेऊन जे आहे ते काही महिलांबरोबर शोषण जे आहे ते गाभाऱ्यात केलंय। म्हणजे अशोक खरात देवालाही घाबरला नाही। माणसाच्या रूपामध्ये एखादी विकृत किंवा एखादा राक्षस कसा असू शकतो याचं उदाहरण म्हणजे जे आहे ते अशोक खरात आहे। त्यामुळे अत्यंत घृणास्पद कृत्य मंदिराच्या गाभाऱ्यात सुद्धा तो करत होता, हे मला सांगावं लागतं। आणि ही माहिती मला काही गावकऱ्यांनी दिली, माझ्याकडे काही लोक आले होते त्यांनी दिली की असं वारंवार चालायचं। हे जेव्हा ऐकलं तेव्हा मलाही विश्वास बसत नव्हता की एखाद्या गाभाऱ्यामध्ये जी व्यक्ती देवाला मानते, जी पूजा करवून घेते, तिथं ते असं करू शकेल का? परंतु जेव्हा काही लोकांनी सांगितलं की आम्ही बघितलेलं आहे, तेव्हा मात्र पायाखालची जमीन सरकली। आणि महिलांच्या लैंगिक शोषणाचा जो मुद्दा आहे पुन्हा एकदा ऐरणीवर यासाठीच आलाय की देवाचा गाभारा सुद्धा अशा पद्धतीनं जो आहे तो खरात न सोडला नाही। म्हणजे किती प्रवृत्ती जी आहे ती विकृत आहे की जी अशा पद्धतीचं जे आहे ते मंदिरामध्ये सुद्धा कृत्य करत आहे। राजकीय दबाव किंवा अधिकाऱ्यांशी ओळख असल्यामुळे हे प्रकरण इतके दिवस दडपले जात होतं असं वाटतंय तुम्हाला? राजकीय ओळखी खरातच्या अनेक जणांबरोबर होता। अनेक राजकीय मंत्री, राजकीय नेते इथे यायचे, अनेक सरकारी अधिकारी, पोलीस अधिकारी जे वरिष्ठ आहेत ते इथे यायचे। आणि म्हणूनच हे प्रकरण मागच्या 2025ला जेव्हा आमच्याकडे येणार होतं किंवा पेनड्राईव्ह येणार होता, तो पेनड्राईव्ह अचानक गायब का झाला किंवा ज्यांच्याकडे पेनड्राईव्ह होते त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल का करण्यात आला आणि त्याच्यामध्ये कोण वरिष्ठ अधिकारी, आयजी लेवल आणि इतर होते हे अनेक लोकांना माहिती आहे। परंतु याच्यामध्ये एकालाही वाटलं नाही की पीडितेला न्याय मिळावा। म्हणजे प्रत्येकाने खरातला वाचवण्याचा प्रयत्न केला। आणि मला असं वाटतंय की खरातला वाचवण्याचा प्रयत्न जर अशा पद्धतीने ज्यांनी केलेला असेल त्यांच्यामुळेच पुढे जे काही महिलांचं लैंगिक शोषण वाढत गेलं त्याला हे सगळेच जबाबदार आहेत। हे काही एकट्या खरातचं काम नाहीये, याच्यामध्ये काही एजंट आहेत, काही राजकीय नेते आहेत, काही सरकारी अधिकारी आहेत, ही मोठी टोळी आहे। आणि ह्या टोळीला जे आहे ते जेरबंद करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी मकोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे। आणि कोर्टात जर मी नाशिकला जाऊपर्यंत जर अशोक खरातला आणणार असतील आणि मी जर तिथं पोचले तर मला वाटतं की हे जे त्याने घृणास्पद कृत्य केलेलं आहे, मी जे काही बघितलेलं आहे त्याला तो जर समोर असेल तर मी दोन कानाखाली द्यायला कमी करणार नाही। आणि त्याचं भविष्य आज मी सांगेन की आता तुझी सुटका जी आहे ती अजिबात होणार नाही, तुला जेलमध्येच राहावं लागेल। हे भविष्य मात्र आता पोलिसांनी जे आहे ते या तपासामध्ये तयार केलेलं आहे आणि ते भविष्य आता त्याला सांगण्याची गरज आहे।